नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सर्वेश कुले. तुम्ही मला ओळखतच असाल, कारण कोल्हापूरकरांना मी एवढा प्रेमळ वाटतो ना, तेवढं सगळ्या महाराष्ट्राला आता वाटायला लागलोय. आणि कोल्हापुरी चॅनल, कोल्हापुरी शब्दवेड, आणि त्यातला मी शब्दवेडा सर्वेश कोले तुमचं स्वागत करतो. तुम्हाला माहित असेल, आता 2 जणांचं बिग बॉसच्या घराच्या बाहेर, म्हणजे त्यांना बाहेर काढले गेले. त्यातील निखिल दामले याचा इंटरव्ह्यू जस्टच आता राजश्री मराठीच्या या पेजवरती आलाय. आणि त्या पेजवरती आता मी आवाज नाही दाखवणार, बिकॉज कॉपीराईट स्ट्राईक बसेल. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय झालं. मुळात निखिल दामले बाहेर पडेल असं त्यालाही वाटलं नव्हतं, कारण तो सगळ्यात पहिला हेच सांगितलं की एवढ्या लवकर मी बाहेर पडेल असं मलाही वाटलं नव्हतं. त्यानंतर निखिल आत गेल्यावर खूप मजा येणार असं भरपूर प्रेक्षकांना वाटलं होतं. हेच आपल्या राजश्री मराठीच्या ज्या अँकर आहेत त्या म्हणतात की बाबा निखिल दामले आत गेल्यानंतर भरपूर मजा येईल असं त्यांना देखील वाटलं होतं, पण तसं झालं नाही मुळात. आणि तो म्हटला की बाबा सगळ्यात म्हणजे एवढ्या लवकर मी बाहेर पडेल असं त्याला वाटलंच नव्हतं. पण आपणही या आधी व्हिडिओमध्ये बोललोय की सगळ्यात आधी निखिलच बाहेर पडणार असंच प्रेडिक्शन आपण केलं होतं. कारण निखिलचं जे घरामध्ये वागणं होतं, किंवा तो टीम ए बरोबर कधी असायचा, टीम बी बरोबर कधी असायचा, त्यामुळे कळणच झालं की तो नेमकं कुणाकडनं आहे. त्यामुळे निखिल दामले सगळ्यात आधी बाहेर पडेल असं आपल्याला वाटलं होतं. त्यानंतर निखिल दामले का बाहेर पडला, तर त्याची कारणं पण तशीच होती की त्याला एक दाखवायचं होतं वेगळं. म्हणजे रमा राघव सिरियलमध्ये जसं राघवचं कॅरेक्टर आहे, निखिल दामले राघवचं कॅरेक्टर प्ले करतो, आणि त्याला तसं वाटलं होतं की बाबा सगळ्या लोकांच्या नजरेमध्ये जसं आपलं एक ॲक्टर असतो, तो ॲक्टर एखादी भूमिका करतो आणि ते भूमिका केल्यानंतर भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये तो ॲक्टर रिॲलिटीमध्ये तसंच आहे असं डोक्यात बसतं, जे की त्याला काढायचं होतं. म्हणून रमा राघवमध्ये जे राघवचं कॅरेक्टर आहे, जे निखिल दामले प्ले करतोय, तसा निखिल दामले रिॲलिटीमध्ये नाही आहे असं त्याला जगाला दाखवायचं होतं. पण त्याचं उलटं झालं. रितेश सर म्हटल्याप्रमाणे निखिल वेगळा झाला आणि दामले वेगळा झाला. तो स्वतःलाच कॅरेक्टर हुडकायला त्याला वेळ लागला, त्यामुळे तो घराच्या बाहेर पडला. आणि तो घराच्या बाहेर पडणारच होता, एवढा विषय आम्हाला माहीतच होता, त्याच्याबद्दल काही एवढं विषय नव्हता. आणि त्याचं कारण पण यांना असं दिलं की अनसीन तडका, जे आपल्यात अनसीन अनदेखा लागतं. मी डीपीबद्दल पण बोललो होतो की डीपीचे असे भरपूर सीन आहेत की जे अनसीनमध्ये दाखवत नाहीत, त्यामुळे डीपी कदाचित कमी दिसतो. तेच कारण निखिलनं पण दिलं की निखिल पण म्हणे घरात करत असेल म्हणे. म्हणजे निखिल असं बोलला की भरपूर असे त्याचे म्हणजे तो कुठल्या पण टॉपिकमध्ये, मुद्द्यामध्ये त्याचा सहभाग असतो, पण ते मुद्दे असतात किंवा ते जे सीन असतात ते मेन एपिसोडमध्ये दाखवतच नाहीत. आता बिग बॉस हा काय ग्लिच आहे, त्याला फक्त लपडेच आवडतात बहुतेक, तो लपड्याचाच व्हिडिओ दाखवतो आणि हे अशा लोकांचं दाखवत नाही असं निखिलचं मत आहे. त्यामुळे निखिलचे काही फुटेजेस जास्त दिसले नाहीत, त्यामुळे त्याचा सहभाग घरात जास्त दिसत नाही असं वाटलं. त्यानंतर कॅप्टन्सी सोडला, अरबाजसाठी कॅप्टन्सी सोडला, हे प्रेक्षकांना आवडणार नाही हे निखिलला माहीत होतं. निखिल स्वतः बोलतो की हे प्रेक्षकांना आवडणार नाही, मला माहीत होतं की मी कॅप्टन्सी अरबाजसाठी सोडावी, पण मी दिलेला एक शब्द होता, मी माझ्या स्वतःच्या मनानं शब्द दिलेला आणि तो शब्द मला पाळायचा होता. म्हणून म्हणे निखिलनं तो शब्द पाळण्यासाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि अरबाजला कॅप्टन्सी देऊन स्वतः अडकून बसला. भाऊ, जे लास्टचा फ्रेंच फ्राईजचा जो सीन झाला, फ्रेंच फ्राईजचा जो टास्क झाला, ज्याच्यामध्ये निखिल होता, सूरज याच्यामध्ये जास्त खुलला, त्यात टीम बी निखिललाच कॅप्टन करणार होती हे स्वतः निखिलनं बोलला. कारण टीम बी बरोबर लास्टला त्याचं प्रेमळ असा स्वभाव सुरू होता आणि टीम बी निखिललाच कॅप्टन करणार होती, पण ती टास्क हरल्यामुळे निखिल कॅप्टन बनू शकला नाही आणि अरबाज नवीन कॅप्टन बनला. त्याला असं म्हटलं गेलं की बाबा मधल्या सीनमध्ये, त्या फ्रेंच फ्राईजच्या टास्कच्या सीनमध्ये डीपीला वर बघून हा म्हणतो की गप बस नाही तर मारेन. त्याच्याबद्दल पण तो खुलासा केला की तो सीन झाला होता असा की एकतर फ्रेंच फ्राईज त्याच्याकडे जास्त होत्या, सूरजला अरबाज सावरत होता, निक्की आणि जान्हवी जान्हवीने आपली योगिताला सावरत होते. या सगळ्या काळामध्ये निखिल एकटा साईडला होता. जर कोणी अचानक त्याच्यावरती आलं तर त्याला डिफेम करायला वेळ मिळणार नाही किंवा त्याला स्वतःला आवरायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे तो अगदी म्हणजे कॅल्क्युलेशन करत होता की मी काय करू, कसं करू. आणि त्यात अचानक वरून आपल्या टीम बी मध्ये सगळे लोक अगदी आरडाओरडा करत होते, त्यामुळे त्याला ऐकायला येत नव्हतं कोण काय बोलत आहे. त्यातून त्याचं रिॲक्शन डीपी दादाला असं आलं की गप्प बस नाही तर मारेन. बाकी असं अजिबात नाही आहे, कारण निखिल जेव्हा घरातनं बाहेर पडला तेव्हा जे कॉईन होतं, सेव्ह करायचं कॉईन, ते कॉईन तो डीपी दादाला देऊनच बाहेर पडला. आणि तो या इंटरव्ह्यूमध्ये बोलतो पण की सगळ्यात जास्त आवडणारं कोण असेल तर त्याला डीपी दादा आहे आणि सूरज आहे, आणि बाकी टीम बीच्या कायम तो सपोर्टमध्येच असणार आहे. त्यामुळं डीपी दादाबद्दल त्याच्या मनात असं काय नाही आहे जे सीनमध्ये दिसलं की तो मारेन वगैरे म्हटलं, असं काय नाही आहे. निक्की आणि अरबाज हे दादागिरी करतात हे देखील त्यानं खुलासा केला, आणि ते दादागिरी करतात हे समजण्यासाठीच त्याचा भरपूर वेळ गेला. त्यामुळे तो स्वतःला बाहेर काढायच्या जरासं प्रॉब्लेममध्ये अडकत गेला, त्यातच त्याचा वेळ गेला. आणि शेवटी त्याने हेच बोला की टीम बीला त्याचा सपोर्ट असेल, ऑब्व्हियसली टीम बी बरोबरच तो असेल. बाकी निखिल माणूस म्हणून खूप चांगला वाटला मला, पण गेममध्ये जरा अजून खुलला असता तर अजून मजा आली असती. तर ह्याच्या आधीची व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.